चला पहिलं एक्झाम्पल घ्या इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये. ए स्पियर ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर. ए स्पियर ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर carries a charge of 1 microcoulomb. Carries a charge of 1 mu CH, mu capital C, microcoulomb. Full stop. Calculate the electric field. Calculate the electric field. रोमन एक आकडा घ्या आता. ॲट ए डिस्टन्स 30 सेंटीमीटर. ॲट ए डिस्टन्स 30 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ द स्पियर. फ्रॉम द सेंटर ऑफ द स्पियर. रोमन 2. ॲट द सरफेस ऑफ द स्पियर. At the surface of the sphere and रोमन तीसरा आंकड़ा at a distance of 5 centimeter. At a distance of 5 centimeter from the center of the sphere. From the center of the sphere. पहा कुठल्या फॉर्म्युल्यावर आधारित गणित आहे ते सांगतो आपण. ऍप्लिकेशन्स ऑफ गॉस थेरम मध्ये एक चार्जड स्पियर आहे समजा, त्याची रेडियस कॅपिटल आर आहे आणि त्याच्या सेंटर पासून स्मॉल आर अंतरावर एक पॉइंट आहे पी नावाचा. तर तिथली इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आपण काढला होता आणि तो आला होता 1/4πε0. टोटल या स्पियरवर चार्ज क्यू असेल तर क्यू आपण ह्या अंतराचा वर्ग झालं. इतकं सिंपल. जर ह्याची चार्ज डेन्सिटी दिली असेल आपल्याला, म्हणजे चार्ज पर युनिट एरिया सिग्मा, ओके, तर त्या स्वरूपात पण फॉर्म्युला घेतलेला आहे. पण आपल्याला मला वाटतं इथे चार्ज दिला. आता जर हाच पॉइंट सरफेसवर असेल तर स्मॉल आरच्या जागी मला काय करावं लागेल? कॅपिटल आर. कॅपिटल आर स्क्वेअर म्हणजे सरफेसवर जाईल आपल्याला विचारला आहे तो. आणि तिसरं आत असेल तर आतली इलेक्ट्रिक इंटेन्सिटी 0 असेल. ओके, तर हे साधं सोपं याच्यावर आधारित गणित आहे. तर लिस्ट करूया. बघा काय काय दिले. ए स्पियर ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर. आता रेडियस तुम्हाला कॅपिटल आर दाखवली पाहिजे आणि सगळे एसआय सिस्टीम मध्ये केलं पाहिजे. सेंटीमीटरचं मीटर करूया, 100 ने डिवाइड करूया, मीटर होईल आणि मग ते 0.1 मीटर झालं. पुढं काय म्हटलंय बघा. कॅरीज ए चार्ज ऑफ 1 मायक्रोकुलम. त्या स्पियरवर जो चार्ज आहे तो 1 मायक्रोकुलम आहे. चालत नाही मायक्रोकुलम, तर मायक्रोकुलम आणि कुलम 10⁶ हा कन्वर्जन फॅक्टर आहे. मायनस आहे प्लस आहे लक्षात ठेवत तसंही गरज नाही. काय करायचं? मायक्रो लहान आहे, कुलम मोठा आहे. युनिट मोठं करताय, संख्या लहान करा. लहान म्हणजे मायक्रो, -6 घ्यायचं. तर तेच कुलमचं मायक्रोकुलम करताना +6 घ्यावं लागतं. म्हणून म्हणलं मी तसं लक्षात ठेवलं. लहानच मोठं करताय, मोठ्याच लहान करता त्याच्यावर ठरवायचं. तर हा झाला चार्ज त्याच्यावरचा. पुढे काय म्हटलंय बघा. कॅल्क्युलेट इलेक्ट्रिक फील्ड. रोमन एक इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी काढायची असते. ऍट ए डिस्टन्स 30 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ द स्पियर. तर हे पहिलं म्हणूया E1 हे काढायचं आहे. पण यावेळेचं डिस्टन्स किती आहे? 30 सेंटीमीटर फ्रॉम द स्पियर आहे. आता सगळे अशा सिस्टीम मध्ये केले आपण. 100 ने भागा मीटर येतं, 1 0 गेला, 0.3 मीटर आलं. रोमन 2 काय सांगितले? तर ऍट द सरफेस ऑफ द स्पियर म्हणजे ई काढायचं आहे हे दुसरं, पण ऍट सरफेस मध्ये, ऍट सरफेस. आणि तिसरा आकडा काय विचारलाय? तर E3 काढायचंच आहे. पण हे कुठं आहे? तर काय म्हटलंय बघा. ऍट डिस्टन्स 5 सेंटीमीटर फ्रॉम द सरफेस ऑफ द स्पियर. ऍट डिस्टन्स 5 सेंटीमीटर म्हणजे यावेळेचं डिस्टन्स R3 म्हणूया, यावेळेच R1 म्हणूया.
यावेळेस R1 मध्ये इथं काही प्रश्नच येत नाही. इथं आपण R3 मध्ये थर्ड केस मध्ये किती दिले 5 सेंटीमीटर. चालत नाही सेंटीमीटर, 100 ने डिवाइड करा, मीटर झाले 0.05 मीटर आहे. पुढं हे 1/4πε0 या पूर्ण लाटण्याचीच किंमत कधी कधी देतात. कधी कधी काय करतात की फक्त ε0 ची किंमत देतात. तर 1/4πε0 ची किंमत असते 9 × 10⁹. हा 1/4πε0 पूर्ण ह्याचीच किंमत किती असते 9 × 10⁹ SI सिस्टीम. आता SI सिस्टीम मध्ये त्याचे काय युनिट येतं बघायला पाहिजे. ε0 युनिट. खरं तर या चॅप्टर मध्ये सगळ्यांची युनिट पण तुम्हाला लिहून दिली असतं बरं झालं. ओके, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक पोटेन्शियल, त्यानंतर पोलरायझेशन गेलं मगाशी, कपॅसिटी, अजून बाकीचे जे काही युनिट आलेले आहेत ते सगळे ठीक आहे. ε0 आलाय, के आलाय, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट वगैरे वगैरे सगळ्याची युनिट ठीक आहे. बघूया आपण पहिला आकडा सोडवूया. तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट ए पॉइंट आउटसाइड ए चार्ज स्फियर इज गिवन बाय इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. इलेक्ट्रिक फील्ड म्हणा तरी चालते, इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटीच असते. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट ए पॉइंट आउटसाइड ए चार्जड स्फियर इज गिवन बाय. हा तर पहिल्या केस मधला म्हणून त्याला A1 म्हणतोय मी 1/4πε0 Q/R² किंवा R1² म्हणून. हा तर किमती टाकूया. आता हे संपूर्ण ह्याची किंमत 1 टाकायची नाही, नाहीतर हे 4πε0 किंमत 1/9 हे रेसिप्रोकल सहज आहे. ते 9 × 10⁹ Q कुलूम मध्ये लागेल. किती आहे 1 × 10⁻6 आहे. 1 × 10⁻6 आणि R1 0.3. बघा रेडियस 0.1 आहे, म्हणजे हा स्फिअरच्या बाहेर आहे का हे खात्री करा. कारण आत असेल तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी 0 असते, सरफेसवर असेल तर स्मॉल आर ची किंमत कॅपिटल आर टाकावी लागते. स्मॉल आर R1 किती येतं 0.5 याचा ब्रॅकेट स्क्वेअर आणि मग E1 इज इक्वल टू 9 × 10⁹ आणि हा -6 डिवायडेड बाय 0.3 चा वर्ग 3 × 3 9 आला. पण पॉईंट नंतर एक घर आहे, वर्गात 2 घर असतात असं आलं. पुढं 2 घर सरकवा, 2 घर ह्याची सरकल तर ह्याची 2 घर सरकल तर 900 झालं आणि हे 10⁻³ आलं. तोपर्यंत 9 × 9 9 × 9 0 0 म्हणजेच E1 किती आला बघा 100 × 10⁻³ 100 × 10⁻³ एका घरानंतर पॉईंट देऊया 1.00. 2 घरांचा लहान केला, 2 घरांनी पॉवर वाढवा 5 आलं. इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचे युनिट काय म्हणून तर म्हणलं तुम्हाला युनिट सगळे लिहून दिले असतात. शिकवताना मी सांगितले होते इलेक्ट्रिक इंटेन्सिटी डेफिनेशन साधी सोपी लक्षात ठेवायची. इट इज द फोर्स पर यूनिट चार्ज असतो. फोर्स मोजतात न्यूटन मध्ये, चार्ज मोजतात कुलम मध्ये. न्यूटन पर कुलम असं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी युनिट येतं. व्होल्ट पर मीटर असं पण असतं. का इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय असतं निगेटिव्ह पोटेन्शियल ग्रेडियंट असतो. पोटेन्शियल मोजतात व्होल्ट मध्ये, हे अंतर आहे मीटर. व्होल्ट पर मीटर पण चालतं, न्यूटन पर कुलम पण चालतं. ओके, असे भरपूर त्याचे युनिट आहेत. तर ते सगळेच SI सिस्टीम मधलेच आहेत. त्यातलं कुठलंही लिहा चालते तुम्ही. न्यूटन पर कुलम लिहू शकता. हे आलं पहिल्या केसमध्ये. आता दुसऱ्या केसमध्ये स्पियरच्या सरफेसवर पाहिजे आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट द सरफेस ऑफ द स्पियर. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट द सरफेस ऑफ द स्पियर इज गिवन बाय E2 म्हणू आपण त्याला E2. तर 1/4πε0 Q रेडियस घ्यायची. तर आर अंतर असतं स्पियरच्या सेंटर पासून, त्याला इतर रेडियस घ्यायची म्हणजे सरफेसवरच येतं. तर रेडियस तर दिलेलीच आहे आपल्याला 0.1.
ओके हा तर E2 इज इक्वल टू हे सगळं गबाळ आहे त्याची किंमत आहे 10 रेस 9 into 10 raised to 9 चार्ज आहे 1 into 10 raised to -6 आणि रेडियस 0.1 आहे याचा स्क्वेअर आहे म्हणजेच किती आलं बघा ते तर 9 into 10 raised to 9 आणि हा -6 त्याची बेरीज होईल चिन्ह वजा असल्यामुळे वजा होईल आणि याचा स्क्वेअर 0.01 आला एक चावलं एक आला पॉईंट नंतर दोन घर असतात एक घर आहे डबल घर असतात पुढं E2 इज इक्वल टू हे जे दोन घर सरपा एक झालं हे जे दोन सरकवली 900 आलं 10 raised to 3 आलं एका घरानंतर पॉईंट द्या एका घरानंतर जर पॉईंट द्यायचा असेल तर 9.00 हा दोन घरांक लहान केला पॉवर वाढवा 5 आलं आणि युनिट न्यूटन पर कुलूम ओके हे आलं स्पियर वरची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी तिसरा आकडा ओ जरा अंतर बघा किती आहे तिसऱ्या आकड्यात 5 सेंटीमीटर स्पियरची रेडियस आहे 10 सेंटीमीटर बरोबर आणि 5 सेंटीमीटर आहे म्हणजेच तो पॉइंट काय स्पियरच्या आत आहे आणि इनसाइड द स्पियर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असते 0 असते हा तिसऱ्या आकड्यात तेच काढावं लागेल आपल्याला नाव R2 R3 आहे काय ते अंतर R3 आहे R3 किती आहे तर 0.05 मीटर आहे ओके पुढं रेडियस पेक्षा कमी आहे हे रेडियस पेक्षा कमी बरोबर आहे ना हा देअरफॉर पॉइंट इज इनसाइड द स्पियर देअरफॉर पॉइंट इज इनसाइड द स्पियर आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इनसाइड द स्पियर इज 0 बट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इनसाइड द चार्ज कुठलीही बॉडी असू द्या स्पियरच पाहिजे असं नाही इज 0 आणि त्यामुळं E3 थर्ड केस मधली इंटेन्सिटी 0 आली युनिट तरी पण लिहा न्यूटन पर कुलूम हा पहा पुढचं गणित लिहून देण्यापूर्वी हा फॉर्म्युलाचा दुसरा एक फॉर्मॅट होता बघा आठवतोय का या स्पियरवर टोटल चार्ज समजा Q आहे आणि चार्ज डेन्सिटी कशी असते चार्ज अपॉन एरिया अशी असते मग Q ची किंमत काय आली सिग्मा इंटू ए आली Q म्हणजे काय आला सिग्मा म्हणजे चार्ज डेन्सिटी इंटू एरिया पण स्पियरचा एरिया काय असतो स्पियरचा एरिया असतो 4πr². स्पियरची एरिया असतो मग मी जर Q ची किंमत सिग्मा इंटू 4πr² इथे टाकली हाच फॉर्म्युला सरफेस डेन्सिटीच्या स्वरूपात येतो Q ची किंमत काय टाकायची 4πr² अपॉन हा 4πε0r² आहे 4π ला 4π गेले म्हणजे हाच फॉर्म्युला सरफेस डेन्सिटीच्या स्वरूपात येईल r² अपॉन तर इथं सिग्मा राहिलं ना हा सिग्मा r² अपॉन ε0 सेम फॉर्म्युला आहे फक्त हा सरफेस डेन्सिटीच्या स्वरूपात ओके दुसरी गोष्ट त्या 1/4πε0 ची युनिट कशी आहे बघूया मी 1/4πε0 च युनिट म्हणायला लागले ε0 पण काढता येईल त्याच्यावर तर हे मला सगळं इकडे घेतले पाहिजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही हा r² वर गेला डिवायडेड बाय Q खाली आला तर हे आलं 1/4πε0 ह्याचं युनिट पाहिजे तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी मोजतात न्यूटन पर कुलम मध्ये पुढं फार अंतर आहे अंतर मोजतात मीटर स्क्वेअर मध्ये चार्ज मोजतात कुलम मध्ये म्हणजे 1/4πε0 एसआय सिस्टीम मध्ये युनिट आलं न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर हे जे इथे लिहिलंय ना आपण एसआय सिस्टीम तर तेच काय लिहिलं असं आपण न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर असे लिहिले मग हे आलं 1/4πε0 ε0 काही तर 4π ला तर काही युनिट नसतं ε0 खाली म्हणजे ε0 म्हणजे परमिटिव्हिटी हा परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस असो तर दुसऱ्या कुठल्याही मेडिव्हिटी असो याचं एसआय सिस्टीम मधलं युनिट आलं कुलम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर
त्याचा रेसिप्रोकल येईल. हे लक्षात ठेवायला लागतील युनिट तुम्हाला. ओके, चला याच्यावर आधारित गणित आहे. आता पुढचं गणित लिहा दुसरं. पुस्तकात एकच गणित दिलंय बघा, ते पण सोडवून दिले. मग मी दुसरं गणित घेतोय पुस्तकाच्या बाहेरचं. An insulated conducting sphere. असं पहिलं झालेलं सेम असं एक होमवर्क साठी देतो, मग दुसरं घेऊ आपण. हा, an insulated conducting sphere of radius 0.1 meter. An insulated conducting sphere of radius 0.1 meter. ते रेडियस आणि स्पियरच्या बाहेरच्या पॉइंटचं अंतर यात जमलिंग करायचं आहे. रेडियस कॅपिटल आर ने दाखवायचे, अंतर स्मॉल आर ने दाखवायचं, फॉर्म्युलेत घोटाळा होतो. is placed in vacuum. Is placed in vacuum. Vacuum, VACWM, is placed in vacuum. Carries a positive charge. Carries a positive charge 0.1 microcoulomb. 0.1 mu c microcoulomb. Full stop. Find electric intensity at a distance of. Find electric intensity at a distance of 0.2 meter. 0.2 meter from center. 0.2 meter from center. ब्रॅकेट मध्ये 1/4 pi epsilon 0 इज इक्वल. ते दिलेले असते नॉर्मली व्हॅल्यू, पण सीईटी जेईला वगैरे व्हॅल्यू देत नसतात. व्हॅल्यू ह्या सगळ्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू पाठ पाहिजे तुमच्या बोर्डाच्या परीक्षेला दिलेली असते. 1/4 pi epsilon 0 इज इक्वल टू 9 × 10⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर. 9 × 10⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर. हा, पुढच्या कंसात याचा आन्सर लिहून घ्या. E इज इक्वल टू 2.25 × 10⁴. 2.25 × 10⁴ न्यूटन पर कुलम. न्यूटन पर कुलम असं उत्तर येते. नेक्स्ट लिहा तिसरं गणित. जागा सोडा वरच्या एवढी नाही लागणार. वरच्यातल्या पहिल्या गणिताला किती लागले तेवढी सोडा. रोमन एक आकडा होता ना, त्याला किती लागले बघा. हा, नेक्स्ट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट ए डिस्टन्स. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट ए डिस्टन्स 1 meter from the center of the sphere of radius. Electric intensity at a distance 1 meter from the center of the sphere. From the center of the sphere of radius 25 centimeter. Of radius 25 centimeter is 10⁴ Newton per coulomb. 10⁴ Newton per coulomb. Full stop. Find the surface density of charge. Find the surface density of charge on surface of sphere. On surface of sphere. On surface of sphere. If sphere is situated in air. If sphere is situated in air. ब्रॅकेट मध्ये इप्सिलॉन 0 ची किंमत दिली आहे. इप्सिलॉन 0 8.85 into 10⁻⁻12. मगाशी जे युनिट सांगितलं तुम्हाला कसं येतं, कुलोम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. इप्सिलॉन 0 ची व्हॅल्यू असते, म्हणजे व्हॅक्यूमची परमिटिव्हिटी म्हणतात त्याला. 8.85 into 10⁻⁻12 कुलोम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. हा, बघा काय काय दिले
त्याप्रमाणे लिस्ट करू अगोदर. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट ए डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम द सेंटर ऑफ द स्पियर. सेंटर ऑफ स्पियर पासून अंतर स्मॉल आर या अक्षराने दाखवतोय आपण आणि ते अंतर दिलंय 1 मीटर आणि त्या पॉइंटची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी दिली आहे बघा. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट ए डिस्टन्स 1 मीटर फ्रॉम द सेंटर ऑफ द स्पियर ऑफ रेडियस 25 सेंटीमीटर. म्हणजे स्पियरची रेडियस दिलेली आहे 25 सेंटीमीटर. नाही चालत सेंटीमीटर मध्ये 100 ने डिवाइड करून मीटर करूया म्हणजे 0.25 मीटर आलं. हा 0.25 मीटर. पुढं फाइंड द सरफेस डेन्सिटी ऑफ चार्ज. सरफेस डेन्सिटी ऑफ चार्ज म्हणजे सिग्मा ऑन द फाइंड द सरफेस डेन्सिटी ऑफ चार्ज. थांबा काय म्हटलंय. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट ए डिस्टन्स 1 मीटर फ्रॉम द सेंटर ऑफ द स्पियर ऑफ रेडियस 25 सेंटीमीटर इज 10⁴ न्यूटन पर कुलम. म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी दिलेली आहे तिथली 10⁴ न्यूटन पर कुलम. आणि पुढे म्हटलंय फाइंड द सरफेस डेन्सिटी ऑफ चार्ज म्हणजे सिग्मा काढायचा आपल्याला. ओके ऑन द सरफेस ऑफ द स्पियर इफ स्पियर इज सिच्युएटेड इन एअर. एअर मध्ये ठेवलं असेल तर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के ची किंमत 1 असते. आपण डायरेक्ट एअर साठीच घेतले. खरं तर इथे ε0 के असा फॉर्म्युला असतो पण एअर साठी के ची किंमत 1 असते त्यामुळे डायरेक्ट फॉर्म्युला आपण असा लिहिला होता मगाशी. ओके हा तर ε0 ची किंमत ब्रॅकेट मध्ये दिलेली. आता तुम्हाला काय दिलं पाहिजे. हा जो फॉर्म्युला आहे तो सरफेस डेन्सिटीच्या स्वरूपात कसा येतो आत्ताच सांगितलं होतं मी. तो हा फॉर्म्युला बघा. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट ए पॉइंट आउटसाइड ए चार्ज स्पियर इज गिवन बाय. हा हाच फॉर्म्युला सरफेस डेन्सिटीच्या स्वरूपात सिग्मा कॅपिटल आर स्क्वेअर अपॉन ε0 स्मॉल आर स्क्वेअर असा फॉर्म्युला. आता तयार करून दाखवतो. त्यातलं हे काढायचं. हे सोडून सगळं इकडे नेऊया मग किमती टाकूया. हा म्हणजेच काय काय येईल बघा. ई इंटू सिग्मा ई इंटू ε0 आर स्क्वेअर अपॉन कॅपिटल आर स्क्वेअर इज इक्वल टू सिग्मा आला. आणि मग सिग्मा इज इक्वल टू किती टाकतोय आता मी. ई ची किंमत 10⁴ आहे. ε0 ची किंमत 8.85 10⁻⁻12 आहे. पुढं आर स्मॉल आर ची किंमत 1 मीटर आहे. एक त्याचा आहे स्क्वेअर आणि कॅपिटल आर ची किंमत आहे 0.25 त्याचा पण स्क्वेअर. 0.25 त्याचा पण स्क्वेअर. म्हणजेच काय काय झालं बघा आता. तर हे 8.85 अगोदर लिहितो इंटू 10⁻�4 आणि हा -12 एकत्र लिहूया. 1 चा स्क्वेअर वर येणारा लिहायची गरज नाही. 0.25 चा स्क्वेअर मला वाटतं 625 पण पॉईंट नंतर 2 ची 4 घरं होतात त्यामुळे 0.0 625 याप्रमाणे लिहायचं आहे. ओके मग आता आपण काय करायचं. 1 2 3 4 घरं पुढे सरकवणार. तसं तर सरळ लॉक टेबलिंग करावं लागेल. हा सिग्मा इज इक्वल लॉक टेबलिंग करायचं असेल तर सरळ फक्त 1 आणि 2 घरं पुढे सरकूया. हे निगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक येत नाही. आणि तोंडी करायचं एकदा 25 लागतो ना फक्त 25 लागतो. काय करूया लॉक टेबलिंग करूया तोंडी करूया. लॉक टेबलिंग करताय 1 2 2 घरं फक्त पुढे सरकवतो. 2 घरं पुढे सरकवतो तर इथली पण 2 घरं पुढे सरकतात. 885 इंटू 10⁻⁴ -12 म्हणजे -8 आलं. -8 तोपर्यंत 6.25 करू. एक काम करू अजून 8.85 फक्त करू. 2 घराने अंक लहान केला पावर 2 घराने वाढवा म्हणजे -6 केली आणि 6.25. तर हे भागाकार तुम्हाला लॉक टेबल करावं लागेल. नाहीतर मग अशी सांगितलंच नाही तुम्हाला काय करता येईल कोणती करता येईल. जे काय आहे भागाकार येईल त्याला 10⁻⁻6 जोडावं लागेल. ठीक आहे सांगा जरा पटपट लॉक. 8.85 0.8 पुढं 6.25 0.8. तर 88 चा 5 मध्ये 94 69 62 चा 5 मध्ये 7959 वजा बाकी आहे. 9 9 गेले 0 6 तून 5 गेले 1 आले 14 तून 9 गेले
5 आले, हातचा 1 गेलाय, 8 नंतर गेले 1 आला 0. अँटी लॉग 15चा 1 0 मध्ये 14 16 0 आल्यावर एका नंतर पॉईंट येईल म्हणजे सिग्मा किती येईल बघा रे 1.416. काय एरिया रे? चार्ज पर युनिट एरिया असतो तो चार्ज कुलोम पर एरिया मीटर स्क्वेअर मध्ये. ओके, तर कुलोम पर मीटर स्क्वेअर असं इथं युनिट. 10⁻⁻6 हा ते विसरतो बघा 10⁻⁻6 आणि युनिट काय आले कुलोम पर मीटर स्क्वेअर. चला लिहा. चला पुढचं गणित घ्या. किती नंबर आहे तुमचं? चौथा असेल. द लेंथ ऑफ ए स्ट्रेट थिन वायर. द लेंथ ऑफ ए स्ट्रेट STRAIGH स्ट्रेट. द लेंथ ऑफ ए स्ट्रेट थिन वायर इज 2 मीटर. is 2 meter. Full stop. It is uniformly charged. It is uniformly charged with positive charge. It is uniformly charged with a positive charge of 3 microcoulomb. With a positive charge of 3 microcoulomb. Full stop. Calculate Roman एक आंकड़ा. The charge density of the wire. The charge density of the wire. Roman 2 आंकड़ा. The electric intensity due to the wire. The electric intensity due to the wire at a point 1.5 meter. At a point 1.5 meter away from the center of the wire. Away from the center of the wire. चला लक्ष द्या चटकन. लेंथ ऑफ ए स्ट्रेट थिन वायर इज 2 मीटर. वायरची जी लेंथ आहे ती 2 मीटर दिलेली आहे. ओके, स्मॉल एल अक्षर वापरूया आपण. एक स्ट्रेट लॉंग वायर आहे त्याची लांबी 2 मीटर आहे. इट इज युनिफॉर्मली चार्ज विथ पॉझिटिव्ह चार्ज. त्याच्यावरचा चार्ज आहे 2 मायक्रोकुलोम जो चालत नाही. कुलोम मध्ये करायचं असेल तर 10⁻⁻6 घ्यावं लागतंय. मागापासून 2-3दा झालेलं. पुढे काय म्हटलंय बघा. कॅल्क्युलेट नंबर 1 चार्ज डेन्सिटी ऑफ द वायर. चार्ज डेन्सिटी सिग्मा अक्षर वापरतो आपण ती काढायची. ओके, आता चार्ज डेन्सिटी म्हणजे चार्ज पर युनिट लेंथ काढायची इथं लक्षात ठेवा. ओके, चार्ज डेन्सिटी ऑफ द वायर म्हणजे चार्ज पर युनिट लेंथला आपण लॅम्बडा अक्षर वापरतो. सिग्मा हे अक्षर चार्ज पर युनिट व्हॉल्यूमला वापरतो. चार्ज डेन्सिटीचे 3 प्रकार असतात. लिनियर चार्ज डेन्सिटी, सरफेस चार्ज डेन्सिटी आणि व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. चार्ज पर युनिट लेंथ घेतला तर त्याला लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणायचं. चार्ज पर युनिट एरिया घेतला तर त्याला सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणायचं. चार्ज पर युनिट व्हॉल्यूम घेतला तर त्याला व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी म्हणायचं. तर इथं नुसतं चार्ज डेन्सिटी काढा म्हटलंय, पण तुम्हाला कळलं पाहिजे वायर आहे त्याची लेंथ दिली म्हणजे चार्ज पर युनिट लेंथ काढायचं लक्षात घ्या. त्याला लॅम्बडा असा अक्षर वापरतो आपण, ते काढायचं आहे. आणि दुसऱ्या आकड्यात काय दिले बघा आपण. दुसऱ्या आकड्यात इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू द वायर. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढायची त्या वायरमुळे असणारी, पण कुठल्या पॉइंटला ते जे अंतर असतं त्या वायर पासूनच ते स्मॉल आर या अक्षराने दाखवतो जे 1.5 मीटर आहे.
ओके, पुढं इप्सिलॉन झिरोची किंमत दिलेली असते. इप्सिलॉन झिरो पण लिहा कंसात. इप्सिलॉन झिरो इज इक्वल टू 8.85 10 raised to minus 12 10 raised to minus 12 कुलॉम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर असलेलं युनिट असतं. चार्ज 3 म्यू आहे का? हा, चार्ज 3 आहे, 3 मायक्रोकुलम. ठीक आहे. हा, तर पहिल्यांदा आपण काय करूया बघा, चार्ज डेन्सिटी काढूया. तर लिनियर चार्ज डेन्सिटी ऑफ द वायर लिहितानाच इथे लिहितो, लिनियर चार्ज डेन्सिटी ऑफ द वायर is given by त्याला लॅम्बडा अक्षर वापरतो आपण. चार्ज अपॉन लेंथ म्हणजेच Q अपॉन L असतं. ओके, हा, देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल टू Q आहे 3 × 10 raised to minus 6 कुलम मध्ये केलेलं घ्या. आणि लेंथ मीटर मधली पाहिजे, लेंथ 2 आहे. ओके, बे के बे बे के बे बे 5 10 म्हणून लॅम्बडा आलेला आहे 1.5 10 raised to minus 6. हे युनिट आलं पाहिजे तुम्हाला. काही चार्ज पर लेंथ आहे, चार्ज कुलम मध्ये मोजतात, लेंथ मीटर मध्ये मोजतात, तर कुलम पर मीटर असं त्याचं युनिट आलं. आता दुसरं, ही जर वायर असेल अशी, ओके, आणि या वायरच्या सेंटर पासून R एवढ्या अंतरावर जर एखादा पॉइंट असेल आणि या वायरवर चार्ज स्टोअर केलाय युनिफॉर्म असा, तर तिथल्या इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला डिराईव्ह केला होता गॉस थेरमच्या ऍप्लिकेशन मध्ये. ओके, तो घ्यायचा आहे. तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आउटसाइड ए चार्जड वायर is given by इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा जो फॉर्म्युला होता सिग्माच्या स्वरूपातला, सॉरी लॅम्बडाच्या स्वरूपातला पाहिजे, चार्ज युनिट लेंथच्या स्वरूपातला पाहिजे. तो जो फॉर्म्युला होता तो लॅम्बडा अपॉन 2 पाय इप्सिलॉन 0 r, लॅम्बडा अपॉन 2 पाय इप्सिलॉन 0 r असा फॉर्म्युला आहे. यात किमती टाकायच्या. हा, लॅम्बडाची किंमत 1.5 × 10 raised to minus 6 आहे. 2 ला 2, पायची किंमत 3.142. पुढे सिग्मा 0, सिग्मा 8.85 10 raised to minus 12 इंटू R ची किंमत किती आहे, किती अंतरावर काढायचं, 1.5. 1.5 ला 1.5 जाईल. ओके, हा, म्हणजेच E ची किंमत किती आली बघा. जरा 10 च्या पॉवर फक्त एकत्र करतो इथं. 1 × 10 raised to minus 6 आणि हा 12 वरती जाऊ द्या, प्लस 12 होईल, डिवायडेड बाय 2, 3.142, 8.85 म्हणजेच E किती आला बघा. तर हा 1 × 10 raised to 6 आला का, 12 + 6 6 आला. पुढे इथं काय काय आहे, 3.142 आणि हा 8.85. तर 1 मधून या सगळ्यांच्या लॉगची बेरीज वजा करावी लागेल. आपल्याला पहिला तर त्या सगळ्यांचा लॉगच बघायला पाहिजे ना. हा, तर लॉग ऑफ 2 पुढं मला पट लॉग तेवढे सांगा. 3.142 पुढं लॉग ऑफ 8.85 याची कॅरेक्टरिस्टिक 0 आली, याची 0 आली, याची 0 आली. 2 चा लॉग 30 10, पुढं 31 चा 4 2 मध्ये किती, 49 72. हा, पुढं 88 चा 5 मध्ये, 88 चा 5 मध्ये 94 69. यांची बेरीज केली की हा येणार आहे लॉग ऑफ डिनॉमिनेटर. हा, 9 2 11 1 1 6 1 7 7 14 14 1 15 ला 5
कॅरी 1 आला, 9 1 10 4 14 4 हातच्या 1, 9 1 10 7 17 7 हातच्या 1 आला. आता लॉग ऑफ न्यूमरेटर म्हणजे 1 चा लॉग असतो 0.0000. त्यातनं लॉग ऑफ डिनॉमिनेटर किंवा ह्याचा रेसिप्रोकल, ह्याचं आधी अँटी लॉग बघायचं तर ह्याचं रेसिप्रोकल बघायचं, असं पण चालतंय. कशाला घ्यायचं? 1.7451 वजा बाकी आहे बरं का. 0 1 गेला म्हणजे 10 1 गेला 9 आला, 9 5 गेले 4 आले, 9 4 गेले 5 आले, 9 7 गेले 2 आले, हातच्या 1 गेल्यामुळे वजा 1 राहिलाय, -1 -2 आला. 12 पॉईंट एवढा आला. आता याचा अँटी लॉग 25 चा 49 मध्ये अँटी लॉग किती? 12 2 आहे म्हणजे 0.0 येतो बरं का. 1799. किंवा तुम्ही एका नंतर पॉईंट देऊन 10⁻² लिहू शकता, तसं पण लिहू शकता. बर मग ई किती आला बघा रे? ई 0.01799 इंटू 10⁻, विसरचाल बरं का, 6 आहे. 10⁻6 आहे. पुढं एका गणनानंतर पॉईंट देऊया 1.799. 1 2 2 करणे अंक मोठा केला, 2 करणे पॉवर कमी करा, 4 आली. आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असतं न्यूटन पर कुलम. चार्ज फोर्स पर युनिट चार्ज असतो तो, म्हणजे न्यूटन पर कुलम. चला लिहा.